आणि आजचा व्हिडिओ हा नक्कीच स्पेशल आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चला, माझा स्वयंपाक करत करत मी तुम्हाला छान अशा पांडुरंगाच्या ओव्या म्हणून दाखवते। अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर। अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर। पंढरीच्या लोका किती मारू हाका, तिथे माझा सखा पांडुरंग, पाय जोडून या विटेवरी उभा। पंढरीच्या लोका किती मारू हाका, तिथे माझा सखा पांडुरंग, पाय जोडून या विटेवरी उभा। राऊळाला शोभा पांडुरंग, पाय जोडून या विटेवरी उभा। राऊळाला शोभा पांडुरंग, पाय जोडून या विटेवरी उभा। कुजबुज बोलती बोलती वाटे समाधान, बोलता चालता पांडुरंग, पाय जोडून या विटेवरी उभा। आणि अशीच एक पाय जोडून चिमणी आमच्या एका गेटवर येऊन बसली होती। खूप शांत आणि एकटीच होती। अशी एक सुंदर सकाळ आज होती, आषाढी एकादशीची। आणि त्या सुंदर दिवसाची सुरुवात म्हणजे माझ्या रांगोळीपासून झाली, तसेच देवपूजापासून झाली। देवपूजा आणि रांगोळी झाल्याच्या नंतर चहा पाणी झालं। आणि माझ्या मेसच्या डब्यांना आज संपूर्णच डब्यांना आज फराळाचं होतं, तर त्यासाठी आज आहे आषाढी एकादशी आणि आज आमच्या मेसचा मेनू पण आहे सगळं काही फराळाचंच। तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा व्हिडिओ हा नक्कीच स्पेशल आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि एकादशी आणि फराळ जर का असेल तर हिरवी मिरची ही आलीच, म्हणून मी हिरवी मिरची मस्त अशी काळ्या कुठ्या रंगाची होईपर्यंत कढईमध्ये तळून घेतली। हा 3 ते 4 किलो शाबू भिजू टाकून घेतला। 1 किलो शेंगदाणे असे खरपूस मंद आचेवर गॅसवर भाजून घेतले आणि त्याच्यानंतर 1.5 किलो बटाटे शिजायला टाकले। त्याच्यानंतर मला हे सोलून वगैरे घ्यायचे होते, परंतु फ्रीजमध्ये बऱ्याच साई होती, त्याच्यामुळे त्याचं लोणी काढून घेतलं मी। सकाळी सकाळी लवकर जरा थोडं थंड पाण्यामध्ये लोणी काढून घेतलं तर पटकन लोणी येतं, त्याच्यामुळे मी जरा आज सकाळी लवकरच हे केलं। तर लोण्याचा असा छान घट्ट गोळा निघालेला होता। आता ते लोणी वितळण्यासाठी म्हणजे तूप बनवण्यासाठी मला ठेवायचं होतं। आज बऱ्याच मुलांना वाटत होतं आज फराळाचं आहे का नाही, म्हणून सकाळी लवकर डबे होते, त्यासाठी मी बटाटे सोलून घेतले होते आणि काही तसेच ठेवलेले होते गरम पाण्यात टाकून। सकाळच्या 8:30च्या डब्यांची तयारी माझी चाललेली होती। आज आषाढी एकादशी असल्यामुळे आज सर्वात अगोदर मी म्हणजे देवपूजा वगैरे केली। खरं पाहिलं तर आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते। हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे। हा दिवस म्हणजे भगवान श्री विष्णू आणि विठ्ठल यांच्या भक्तीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। महाराष्ट्रात या दिवशी लाखो वारकरी भाविक भक्त पायी चालत पंढरपूरला जातात आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 24-24, 25-25 तास अशा रांगेत उभे राहतात। 15-15 दिवस पायी चालतात, म्हणजे खरंच खूप हे। या दिवसापासूनच भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात। या काळाला चातुर्मास असंही म्हटलं जातं। तसेच या दिवशी उपवास, नामस्मरण, भजन, कीर्तन आणि विठ्ठलाची पूजाही केली जाते। पंढरपूरची वारी हा या दिवसाचा सर्वात मोठा धार्मिक सोहळा असतो। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी आणि देहू इथून पंढरपूरकडे निघतात। हजारो भाविक भक्त दिंड्या व माऊली तुकाराम अशा जल्लोषामध्ये पायी प्रवास करतात। हे मात्र नक्कीच खूप म्हणजे खूप विशेष आहे। जे वारकरी कधी 5 मिनिटाचा प्रवास देखील करत नाही, ते 15-15 दिवस पायी दिंडीमध्ये चालतात, म्हणजे हे खरंच विशेष आहे। वारी ही भक्ती, समता, शिस्त आणि सेवाभावाचे प्रतीक मानली जाते, कारण की या वारीमध्ये खरोखरच खूप शिस्त, समता, भक्तिभाव, सेवाभाव असतो। सकाळी स्नान करून विठ्ठल रुक्मिणीची पूजाही करतात। एकादशी उपवास करतात, हरिपाठ, अभंग, भजन, कीर्तन करतात। गरजू लोकांना अन्नदान, दानधर्मही करतात। विठ्ठलाचे नामस्मरण करून दिवस भक्तिभावाने घालतात। आषाढी एकादशी म्हणजेच आपल्याला भक्ती, नम्रता, संयम, देव सेवा आणि सर्वांना समान मानण्याचा संदेश देते। वारकरी संप्रदायामध्ये परंपरा, समाजात प्रेम, एकता आणि अध्यात्माची भावना वाढते। जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी।
21 दिवस पायी पायी दिंडी पंढरपूरला गेल्याच्या नंतर दिवेघाट हा पुणे सासवड मार्गावरील प्रसिद्ध घाट आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे जाताना या घाटातून मार्गक्रमण करतात आणि लाखो वारकरी ज्ञानोबा, माऊली, तुकाराम आणि जय 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 रामकृष्ण हरी या गजर करत घाटातूनच चालतात. पावसाळ्याच्या हिरवाईने नटलेला दिवेघाट हा भगव्या पताकांनी भरलेल्या वारकऱ्यांचा समुद्र हे असे दृश्य अतिशय मनमोहक वाटते. वारीतील हे सर्वात आकर्षक आणि भावनिक टप्प्यातील एक दृश्य मानले जाते. तसेच पंढरपूरमधून वाहणारी भीमा नदी येथे अर्धचंद्राकार वळण घेत असल्यामुळे तिला चंद्रभागा असेही म्हटले जाते. वारकरी प्रथम चंद्रभागेत पवित्र स्नान करतात आणि त्यानंतरच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघतात. ही परंपरा खूपच शतकांपासून सुरू आहे. प्रत्येक वारकरी हा दरवर्षी माऊलीच्या नामाचा गजर करत पंढरीच्या वाटेने चालत असतो. पायांना फोड येतात, उन्हाचा तडाखा बसतो, पावसात कपडे भिजतात, पण मनात फक्त एकच ध्यास असतो, तो म्हणजे माझ्या विठुरायाच्या दर्शनाचा. आज मी मंदिराच्या दर्शनाच्या रांगेत उभा आहे आणि माझ्या पुढे हजारो भक्त, पण प्रत्येकाच्या हृदयात एकच नाव असतं, ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल. या रांगेत उभा राहून मला थकवा न जाणवतो, ना वेळ ना काळ, कारण मला माहीत असतं की विठ्ठलाचं दर्शन हे 100%च होणार, असं प्रत्येक वारकऱ्याचं एक मनोगत असतं. हे आणि प्रत्येकाची एकच भावना असते, ते म्हणजे हे विठुराया, तुझ्याकडे धन संपत्ती किंवा मोठेपणा मागायला आलेलो नाही. माझ्या आईवडिलांना सुखी ठेव, शेतकऱ्याच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, प्रत्येकाच्या घरात आनंद नांदू दे आणि माझ्या मुखी कायम तुझेच नाम राहू दे. तुझ्या चरणी आलो की मी मनातील सर्व दुःख विसरून जातो. डोळ्यात अश्रू येतात, पण ते दुःखाचे नसावेत, ते तुझ्या भेटीच्या आनंदाचेच असावेत, असं प्रत्येक वारकऱ्याचा भाव असतो. विठ्ठला, पुढच्या वर्षी पुन्हा येईल, मला तुझ्या वारीत चालण्याची शक्ती दे. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या ओठावर एकच नाम राहू दे, ते म्हणजे ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पांडुरंग हरी, असंच असतं. चला तर तुमच्याशी गप्पा मारत मारत माझे आज डबे भरून झाले. पहिले सकाळचे 8:30चे आणि आता याच्यानंतर माझं दुसरे दुपारी 12:30च्या डबे नंतर भरणार आहे मी. पण सकाळचे 8:30चे डबे भरून झालेले आहेत. तुमच्याशी गप्पा मारत मारत कसा वेळ निघून गेला ते पण कळलं नाही. तसेच पंढरीचा महिमाही थोडासा म्हणजे माझ्या मनामध्ये भाव येऊन गेला. आषाढी एकादशी निमित्त काहीतरी आगळं वेगळं असं खरंच वेगळंच वाटतं. आणि आपण वारीत नसूनही, घरात असूनही आज एक अंगावर शहरे येतात पंढरपूरच्या वारीचे, कारण की एवढ्या दिमागदार सोहळ्यामध्ये कधी कुणाशी भांडण तंटा नाही किंवा कधी हे नाही, कुठलाही पोलीस बंदोबस्त वारीला नाही किंवा आपल्या वारीला कुठलंही नियोजन. चला तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.